पुण्यातील वाघोली परिसरात केसनंद फाट्यावर एका मद्यधुंद डंपर चालकाने रात्री 1:30च्या सुमारास 9 जणांना चिरडल्याची घटना घडली होती। खरं तर फुटपाथवर हे सगळे झोपलेले होते आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समजती, तर उर्वरित लोकांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असल्याची देखील माहिती समजते आणि जे मृत आहेत त्यांचा पोस्टमार्टम करण्यासाठी देखील ससून रुग्णालयात त्यांचे मृतदेह आणल्याची माहिती समजते। परंतु ही सगळी जी घटना घडली आणि यामध्ये जे मृत पावलेली 2 लहान मुलं आहेत त्यांचे वडील माझ्यासोबत आहेत। तुमचं नाव काय आहे आणि मुलांचं नाव काय आहे आणि ही घटना एकूण कशी झाली? माझं नाव रितेश निवराज पवार आहे आणि एकच्या दरम्यान घटना घडली आणि माझ्या पोराचं नाव वैभव रितेश पवार आहे आणि माझ्या पोरीचं नाव वैभवी रितेश पवार आहे। आणि आणखी 3 जण जे मृत झालेले आहेत ते माझ्या भावाचं पोरग होतं विनोद पवारचं, ते माझा पुतण्या आहे। काय नक्की किती वाजता ही घटना घडली आणि काय नक्की झालं त्यावेळी? 1-1:30 वाजता घटना घडली आणि जेव्हा आम्ही झोपेतून उठलो, आम्ही झोपेतून उठताना 3 जण स्टार झाले, दवाखान्यापर्यंत बी पोचू नाही दिलं, 3 जण स्टार झाले। म्हणजे झोपेतच चिरडलं ट्रक डंपरने? हो, झोपेतून मग आम्हाला झोपेतून चिरडलं, मग पार ट्रकचा आवाज आला, ट्रकचा आवाज आला तर मग पोरं घायल होताना दिसले, मग रुग्णालयात मृत्यू झाला त्याचा। मग जो डंपर चालवत होता, जो ड्रायव्हर होता, तो चिरडल्यानंतर तिथं होता की पळून गेलता? नेमकं काय झालं होतं? नाही, पडून गेला नाही, तो पिऊन होता। मग पेल्याच्यानं सांगावरूनच गाडी धकडली। मग आता ज्यांना चिरडलंय ते कुठे आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झालाय ते कुठे आहेत? वाघोलीच्या रुग्णालयात आहे आणि बाकी 6 जण इथं हे आहे। बाकीच्यांचं काय परिस्थिती आहे, कशी म्हणजे किती लागलंय किंवा काय? बाकीच्याची परिस्थिती, कोणाला हातावर लागलं, कोणाच्या पायावर लागलं, कोणाच्या पोटावर लागलं आणि कोणाच्या ह्याच्यावर लागलं तोंडावर, तर एकदम गंभीर परिस्थिती आहे। तुम्ही नक्की इकडे कशासाठी आलेला आहात? प्रॉपर म्हणजे तुमचं मूळ गाव कुठलं आहे आणि इकडे कशासाठी आला होता तुम्ही? आमचं मूळ अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्याच्या मंगरूळच्या वाड्यामध्ये कामधंदे नाही आणि शेती पण नाही, घर पण नाही। घर आहे पण इकून उंदरं टुऱ्याट्याची आहे, इकून उंदरं जाते तर तिकून निघते, तिकून जाते तर इकून येते। म्हणून इथं कशासाठी आला होता? कामासाठी आलो होतो। काय काम करतो? काय काम? बिगारी। आता कुठं काम चालू होतं मग? आता नाही, कालच आलतो ना। म्हणजे तुम्ही अमरावतीवरून कालच पुण्यात वाघोली भागात आले? कालच आलो वाघोलीत। मग काम नव्हतं? काम नव्हतं। आणि राहत कुठं होतं नक्की? फुटपाथवर होतं? वाघोलीच्या मैदानात, आमने सामने, म्हणजे रस्त्याच्या कडेला? हा, मैदान जे शासकीय गाड्या नाही उभ्या राहत का विद्यार्थ्याच्या, बस तिथं। बरं, मग आणखी कोण आहे कुटुंबातलं तुमच्या सोबत? कुटुंबातलं आणखीन मैदानातलं लय जण आहे, आता पण आहे। आणि जे 3 जणांचा मृत्यू झाला तर तिच्या बावड्या पण तिथंच आहे। म्हणजे जे 3 जणांचा मृत्यू झालेला आहे त्यात 2 मुलं तुमची आहेत आणि एक कोण भाऊ आहे की? पुतण्या आहे। पुतण्या किती वर्षाचे आहेत हे सगळे? एक आहे 4 वर्षाचं बाळ आहे आणि एक 4-5 महिन्याचं बाळ आहे आणि एक 20 वर्षाचा बाळ मुलगा आहे। बरं, मग आता किती वाजता तुम्ही ससूनला आलाय नेमकं आणि कोणी आणलं तुम्हाला इकडे? रात्री 1 वाजता ससूनला आलो आम्ही आणि ॲम्ब्युलन्सनं आणून सोडलं आम्हाला। मग आता जे जखमी आहेत त्यांच्यावर इथं उपचार चालू आहेत? हो, आता ते साहेब लोकांची मर्जी, जे काही पोलीस साहेब म्हणतात। आता अटक केलेले जे आरोपी आहे आता त्याच्यावर अवलंबून आहे। तुम्ही आदिवासी समाजाचे आहात असं देखील सांगताय, नेमकं गाव कुठलं तुमचं? आमचं अमरावती जिल्हा, तालुका नांदगाव खंडेश्वर, गाव मंगरूळचा वाडा। आदिवासी आहात तिकडचे? आदिवासी कामानिमित्त? हो, पारधी। अवघ्या 4 महिन्याचं एक बाळ आहे त्यातलं? हो, एका डायरेक्ट तोंडाच्या रक्त पडलं आणि एक जाग्यावर 4 वर्षाचा मुलगा होता, जाग्यावर मेले ते 3। नक्कीच आपण पाहू शकतो की आदिवासी हे बांधव आहेत, कामाच्या निमित्तानं पुण्यातील वाघोली परिसरात आले होते आणि रात्री झोपेतच एका दारू प्यायलेल्या डंपर चालकाने त्यांच्या 2 मुलांना आणि एका पुतण्याला चिरडलेला आहे। खरं तर अवघ्या 4 महिन्याचं एक बाळ त्यांचं असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय। धक्कादायक आणि अतिशय दुःखद ही घटना आहे। आता प्रशासनाकडून यावर पुढे काय केलं जाते किंवा पोलिसांकडून या प्रकरणाची कशा प्रकारे दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.